आज आपण महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या दयनीय अवस्थेचा आणि त्याच्या भूतकाळातील गौरवशाली इतिहासाचा आढावा घेणार आहोत। एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारा हा पक्ष आज कठीण परिस्थितीतून जात आहे। याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता आणि पक्षाला हानी पोहोचवणाऱ्या काही रंजक वादग्रस्त घटनांवरही आपण चर्चा करणार आहोत। चला या प्रवासाला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा इतिहास हा गौरवशाली आहे। 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून काँग्रेसने यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यावर दीर्घकाळ वर्चस्व राखलं। 1962च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 264 पैकी 215 जागा जिंकल्या होत्या आणि 1972 मध्येही इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाने 270 पैकी 222 जागांवर विजय मिळवला होता। 1990 पर्यंत काँग्रेसने कोणत्याही मोठ्या युतीशिवाय महाराष्ट्रात एक हाती सत्ता राखली। शरद पवार यांसारख्या नेत्यांनी पक्षाला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मजबूत केलं। मात्र 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवत काँग्रेसची एक छत्री सत्ता संपुष्टात आणली। त्यानंतर काँग्रेसला युतीच्या राजकारणात उतरावे लागले आणि 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला। आज 2025 मध्ये काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आपल्या सर्वात खराब अवस्थेत आहे। नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने फक्त 16 जागा जिंकल्या, जो पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात कमी निकाल आहे। 2019 मध्ये पक्षाने 44 जागा जिंकल्या होत्या, पण यंदा त्यांचा निकाल त्याहूनही खराब झाला। महाविकास आघाडी म्हणजेच एमव्हीए मधील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या युतीला महायुती भाजप शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून मोठा पराभव सहन करावा लागला। या पराभवामागे अनेक कारणे आहेत। पहिले, पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाचा अभाव। नाना पटोले यांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत आणि बाहेरूनही टीका झाली। दुसरे, जागा वाटपावरून एमव्हीएतील मतभेद, ज्यामुळे मतदारांपर्यंत एक संघ संदेश पोहोचला नाही। तिसरे, महायुतीच्या लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय योजनांपुढे काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेला मतदारांचा प्रतिसाद मिळाला नाही, कारण ती निवडणुकीच्या फक्त 10 दिवस आधी जाहीर झाली। एका काँग्रेस नेत्याने कबूल केले की लोकसभा निवडणुकीतील यशाने आम्ही अति आत्मविश्वास बाळगला आणि जागा वाटपावरून भांडणात वेळ वाया घालवला। याशिवाय मतदार यादीत गडबड आणि बनावट मतदार नोंदणीचे आरोपही काँग्रेसने केले। त्यांनी निवडणूक आयोगाला 47 लाख नवीन मतदार जोडल्याचा आणि 50,000 पेक्षा जास्त मतदार वाढल्याचा, 50 पैकी 47 जागांवर महायुतीने विजय मिळवल्याचा आरोप केला। मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस समोर मोठी आव्हाने आहेत। महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका या ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका असतात, ज्या स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जातात। काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात पकड आहे, पण मुंबई आणि कोकणात महायुतीचे वर्चस्व आहे। काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील। पहिले, पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्व उभे करावे लागेल। दुसरे, एमव्हीएतील युती मजबूत करून जागा वाटपात लवकर निश्चित करणे गरजेचे आहे। तिसरे, स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर कराव्या लागतील। मात्र सध्याच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि कार्यकर्त्यांचे खचलेले मनोबल यामुळे काँग्रेसला स्थानिक निवडणुकीत यश मिळवणे कठीण आहे। तज्ञांचे मत आहे की जर काँग्रेसने आपली रणनीती सुधारली नाही तर त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागू शकतो। काँग्रेस पक्षाला अनेक वादग्रस्त घडामोडींमुळे मोठा फटका बसला आहे। सर्वप्रथम, अशोक चव्हाण यांचे पक्षत्याग आणि भाजप प्रवेश 2024। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला। त्यांच्या पक्षत्यागाने मराठवाड्यातील काँग्रेसच्या पायाला मोठा धक्का बसला। चव्हाण यांच्यावर आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याचा आरोप होता आणि त्यांच्या पक्षत्यागाला या घोटाळ्याशी जोडले गेले। यामुळे काँग्रेसची प्रतिमा डागाळली।
मग सुशील कुमार शिंदे आणि संजय निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे याने 2013 मध्ये हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. याचा परिणाम काँग्रेसच्या हिंदू मतदारांवर झाला. तसेच संजय निरुपम यांनी 2024 मध्ये पक्ष नेतृत्वावर टीका करत शिवसेनेत म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला, ज्यामुळे मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. मग जागा वाटपातील अंतर्गत भांडणे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद उघड झाले. यामुळे एमव्हीए युती कमकुवत झाली आणि मतदारांमध्ये काँग्रेसबद्दल नाराजी निर्माण झाली. एका विश्लेषकाने म्हटले, नाना पटोले यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा निर्णय शिवसेना समर्थकांना आवडला नाही. मग राहुल गांधींच्या वक्तव्यांचा वाद. राहुल गांधी यांनी ओबीसी आणि मराठा समाजाबद्दल केलेल्या काही वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात नाराजी पसरली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर टीका करत म्हटले की राहुल गांधींनी ओबीसींचा अपमान केला, त्यामुळे मतदार काँग्रेसपासून दूर गेले. या वादग्रस्त घटनांनी काँग्रेसची प्रतिमा आणि मतदारांचा विश्वास गमावला, ज्याचा थेट परिणाम निवडणुकीत दिसून आला. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष एकेकाळी राज्याच्या राजकारणाचा कणा होता, पण आज तो अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाचा अभाव आणि वादग्रस्त घडामोडींमुळे कमकुवत झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेसला आपली रणनीती सुधारावी लागेल, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवावे लागेल आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. मात्र सध्याच्या परिस्थितीत पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत आणि जर योग्य पावले उचलली गेली नाहीत तर काँग्रेसला आणखी पराभवाचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसची ही दयनीय अवस्था पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे, पण जर पक्षाने आपल्या चुका सुधारल्या आणि नव्या दमाने पुढे गेले तर पुन्हा एकदा उभारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकेल का? आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.